श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर वार मंगळवार आणि आज आलेली आहे महाअष्टमी. तर पहा, अष्टमीच्या दिवशी कुंकुमार्चन करणं, होम हवन करणं, त्याचबरोबर कन्यापूजन करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार अष्टमीला देवी महागौरीची पूजा केली जाते. महागौरी हे भगवान शिवशंकरांना माता पार्वतीने प्राप्त करून घेण्यासाठी मोठे तप जे केले होते तर त्याचं प्रतीक मानलं जातं. आणि भगवान शिवशंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी महागौरी म्हणजेच माता पार्वतीने खूप कठीण तपश्चर्या केली होती. या तपश्चर्येमध्ये तिने कंदमुळे खाऊन आपली तपश्चर्या ही पूर्ण केली होती आणि त्यानंतर तिने फक्त हवा पिऊन तपश्चर्या करणं सुरुवात केली. तिच्या या अत्यंत कठीण तपश्चर्येमुळे तिला महागौरव हे प्राप्त झाले आणि म्हणूनच माता पार्वतीचं नाव महागौरी असं पडलं. आणि म्हणूनच महाअष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा करणं अतिशय फलदायी मानलं जातं. तसेच या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा, पूजा, उपासना देखील केली जाते. आपली जी कुलदेवी आहे तर तिला कुंकुमार्चन केलं जातं, त्याचबरोबर तांबूळ अर्पण केलं जातं, अनेक सेवा, पूजा, उपासना ह्या केल्या जातात. तसेच या महाअष्टमीला होम हवन देखील घरामध्ये केले जाते आणि हे फक्त महाअष्टमीलाच केले जाते. होम हवन हे अत्यंत पवित्र अनुष्ठान असून याद्वारे देवी देवतांचे पूजन केले जाते आणि हे हवन केल्यामुळं जवळपासच्या ज्या वातावरण आहे तर त्याची शुद्धी होते आणि या होम हवन केल्यामुळे माता दुर्गा जी आहे तर ती प्रसन्न होते आणि साधकाच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करत असते. आदिशक्तीने देवी दुर्गेचे रूप धारण केले आणि महिषासुराचा वध केला. देवी दुर्गेने महिषासुरावरती विजय मिळवण्याचं प्रतीक म्हणून हा महाअष्टमीचा दिवस साजरा केला जातो. आणि देवीच्या रूपाची आराधना करताना हे होम हवन जे आहे तर प्रत्येकाच्या घरोघरी आणि मंडळामध्ये देखील केले जाते. होम हवन केल्यामुळं आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, आपल्या आसपासमध्ये जी नकारात्मकता आहे तर त्याचा नाश होत असतो आणि अनेक वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या आपल्या घरापासून दूर राहतात. परंतु हवन करण्यासाठी अनेक मोठमोठ्या सामग्र्या लागत असतात. बऱ्याच वेळा आपण घरामध्ये जर होम हवन करायचं म्हटलं तर आपल्याला बऱ्याचशा सामग्री जी आहे तर ती उपलब्ध होत नाही किंवा आपल्याजवळ नसते आणि आपल्याला होम हवन करणं घरामध्ये शक्य होत नाही. जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला होम हवन करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही एक वस्तू जर तुम्ही आज संध्याकाळी कापूरसोबत जाळली तर घरातील इडापिडा, वाईट शक्ती, वास्तुदोष, पितृदोष, त्याचबरोबर इतर नकारात्मकता, जे नजरबाधा आहे, वाईट शक्ती असेल तर ती नष्ट होऊन जाते. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये आपले जे देवी माता आहे, जी आपली दुर्गा माता आहे तर तिचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. तर ओम कुलदेवताय नमः किंवा ओम दुर्गा माता नमः हे लिहिलं तरी चालेल. तर नवरात्रीचे 9 दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचे मानले जातात आणि हा जो उपाय आहे ना तर तो आज महाअष्टमीला मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. आता संध्याकाळी कधी करणार तर संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये शक्य नसेल तर 5 वाजल्यापासून रात्री 12पर्यंत सुद्धा तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता. परंतु 5 ते 9 या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या
या उपायाचं तुम्हाला जास्तीत जास्त लवकर फळ हे प्राप्त होईल. आणि जरी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 12 वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल. परंतु ही जी वेळ आहे ना संध्याकाळची, तर ती वेळ माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ आहे. ह्या वेळेमध्ये जर हा उपाय केला तर या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे ह्या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ज्या घरामध्ये आज संध्याकाळी हा अत्यंत प्रभावशाली उपाय महाअष्टमीला केला जाईल त्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी, माता कुलदेवी त्यांच्यावरती प्रसन्न राहील आणि त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करेल. तर हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी करायचा आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या तुम्हाला वारंवार जाणवत असतील, म्हणजेच पैसा येतो पण पैशांच्या वारंवार अडचणी तुम्हाला घरामध्ये जाणवत असतील, म्हणजे पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तो टिकून राहत नसेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, काही घराला इडापिडा, वाईट शक्ती किंवा नजर दोष लागलेला असेल, वास्तुदोष लागलेला असेल किंवा काही दारिद्र्य संकट तुमच्या घरामध्ये असतील, तर ते दूर होण्यासाठी सुद्धा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, तुमचा एखादा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल, अशा अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी, तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आज महाअष्टमी आहे, त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे. आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या घरामध्ये जर होम हवन करण्याची सामग्री असेल तर तुम्ही घरामध्ये अवश्य होम हवन करायचं आहे. आता तुमच्याकडे जर होम हवनची सामग्री नसेल तर पहा, महाअष्टमीला होम करणं हे खूप महत्त्वाचं ठरलं जातं. जर तुम्हाला होम हवन करणाऱ्या सामग्री जर तुम्हाला इझिली अवेलेबल झाली तर तुम्ही ती घेऊन होम हवन आपल्या घरामध्ये अवश्य करायचं आहे. आणि जर इझिली ह्या सामग्र्या अवेलेबल नाही झाल्या तर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर तो प्रत्येकाने घरामध्ये करायचाच आहे. कारण हा उपाय जो आहे तर तो होम हवन करण्या इतकाच प्रभावी आहे. आता बघा, तुम्ही संध्याकाळी सर्वप्रथम आपल्या घरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे. आणि जो दिवा तुम्ही लावणार आहात, जो अखंड दिवा आहे तो सोडून दुसरा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये अखंड तुम्हाला 8 लवंगा टाकायच्या आहेत. पुढे फूल असणाऱ्या 8 अखंड लवंगा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. कारण आज अष्टमी आहे आणि हा अष्टमीला लवंगा दिव्यामध्ये टाकण्याला खूप जास्त महत्त्व आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. यानंतर तुमच्या तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे जर लावणं शक्य असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचे लावायचे किंवा तेलाचे लावले तरी चालेल. आता हा उपाय करण्यासाठी एक मोठी पंती घ्यायची आहे. मोठी मातीची पंती नसेल तर तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी चालेल किंवा तुमच्याकडे कापूर जळायचं भांडं असेल ते घेतलं तरी चालेल. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक मूठभर अखंड तांदूळ जे आहेत तर त्या प्लेटमध्ये किंवा जे काही भांडं घेतले आहे त्यामध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला एक चम्मचभर शुद्ध गाईचं तूप त्या तांदळावरती टाकायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता भीमसेनी कापूर नसेल, जो असेल तो घेतला तरी चालेल. त्या कापरावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे. म्हणजे त्या वड्या तुम्हाला तुपामध्ये भिजवायच्या आहेत. आणि त्या वाटीमधली एक कापराची वडी उचलून तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायची आहे. ज्या प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहे, तूप टाकलेलं आहे त्यावरती. आता तुम्हाला 5 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. त्यांना पुढे फूल असेल अशा अखंड लवंगा तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत. यानंतर 3 हिरवी वेलची घ्यायची आहेत. हिरवी वेलची सुद्धा अखंड घ्यायची आहे. कुठे तुटली फुटलेली खराब झालेली घ्यायची नाही. ती सुद्धा तुम्हाला त्या तांदळावरतीच ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे आहेत. पांढरे तीळ तुम्ही चिमूटभर घेतले तरी चालेल. त्यानंतर पिवळी मोहरी चिमूटभर घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल, काळी घेतली तरी चालेल. ती तुम्हाला त्या प्लेटमध्येच टाकायची आहे. आता ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरापाशी जिथे तुम्ही घटस्थापना केली तिथे घेऊन बसायच्या आहेत. घट बसवलेला नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर घेऊन बसायच्या आहेत. खाली आसन टाकायचं आहे.
आता तुम्ही ज्यावेळेस ह्या कापूर पेटवणार आहात त्याच्या अगोदर हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये अक्षदा, हळद, कुंकू, फूल टाकायचं आहे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. संकल्प केलेलं पाणी वाटीत किंवा एका प्लेटमध्ये वेगळं सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आता बघा तुम्हाला ही कापूरवडी प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला 99 मंत्राचं पठण करायचं आहे. 99 मंत्र प्रत्येकाला येतच असणार आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करू शकता आणि हा मंत्र तुम्हाला जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत म्हणायचा आहे. एक कापराची वडी जळाली की लगेच दुसरी त्यावरती ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्या 5ही कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही हा कापूर ठेवला आणि त्यानंतर तुम्हाला थोडं थोडं एक एक थेंब का होईना जे तूप आहे गावरान तूप तर त्याचा तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकत चालायचं आहे. एक एक थेंब जरी तुम्ही टाकला तरीसुद्धा चालेल, परंतु ते म्हणत असताना तुम्हाला 99 मंत्रसुद्धा म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने हे आपल्या घरात आपल्याला हवन अशा पद्धतीने करायचं आहे. आता तुम्हाला लास्टची जी कापूरवडी राहिलेली आहे तर ती टाकायची आहे जाळामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला ते भांडं तिथून उचलून संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये द्यायचा आहे. यावेळेस तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजा जो आहे तो उघडा ठेवायचा आहे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. संपूर्ण घरातील नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हा कापूर फिरवायचा आहे. मुख्य दरवाजावरती जायचं आहे. तिथे सुद्धा हे भांडं जे आहे तर ते तुम्हाला फिरवायचं आहे आणि उंबऱ्याच्या मधोमध ठेवायचं आहे. परत ते भांडं तिथून उचलून तुमच्या देवघरापाशी आणून ठेवायचं आहे. आता तुम्हाला हा कापूर शांत झाल्यानंतर तुम्हाला दुर्गादेवीची आरती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या तांदळाचं काय करायचं आहे तर ते तांदूळ तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत आणि आपण ज्या दिव्यामध्ये 8 लवंग टाकलेल्या आहेत तर त्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्या दिव्यातून काढायच्या आहेत आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. आता आज महाअष्टमी आहे. तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये आज संध्याकाळी दिवा हा आवर्जून लावायचा आहे, कारण ईशान्य दिशा ही देवी देवतांची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला तुम्हाला एक दिवा तुपाचा लावायचा आहे आणि आज तुम्हाला गाईला चना डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे. आता बरेच जण असंही म्हणतील की आज उपवास चालू आहेत, नवरात्र चालू आहे, गाईला सुद्धा उपवास असतो. तर पहा, एकादशी असो किंवा मग नवरात्र असो, देवी देवतांना उपवास हा कधीही राहत नाही. तर तुम्हाला या देवी देवता ज्या आहेत तर त्या गाईच्या पोटामध्ये 33 कोटी असतात आणि आपल्याला थोडीशी चणा डाळ भिजून घ्यायची आहे, गूळ घ्यायचा आहे आणि तो गाईला खाऊ घालायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते, आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर होतात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते. त्यामुळे असं तुम्हाला एक उपाय देखील करायचा आहे. आता पहा, महाअष्टमी तुमच्या घरामध्ये जर हवन केलेलं असेल किंवा मग इतर मंदिरांमध्ये देवीच्या जाऊन तुम्हाला हवन जर तुम्ही हवन केलेलं असेल किंवा मग तिथे हवन झालेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, त्याला कलावा बांधायचा आहे, एक सुपारी, नाणं हे तुम्हाला थोडंसं तूप लावून त्या नारळाला तुम्हाला ती जे अग्निकुंड आहे म्हणजेच होमकुंड आहे त्यामध्ये तुम्हाला ते समर्पित करायचं आहे आणि मंत्राचं उच्चारण करून समर्पित करायचं आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.